गाइस, वेलकम टू माय चैनल। तो आज पता है कि आज मैं कुछ ना खास करने वाला हूँ, मतलब एकदम ही खास। आज 24 घंटे में 100 गणपति करने वाला है। और कैसा है, सुबह के आज 7 बज रहे। ये देखो, सूर्य नारायण भी निकल चुका है। तो हम जाने वाले आज 24 घंटे में 100 गणपति के दर्शन करने के लिए। तो मिलते हैं 100 गणपति के पास। तर मग मी टाकलं पेट्रोल पंपवर जाऊन, आणि त्याच्यानंतर मी नेचरच्या वाद्यासोबत निघालो. आणि सर्वात पहिले आम्ही गेलो दगडूशेठ जवळ. तिथे आम्ही दर्शन केलं. त्याच्यानंतर आम्ही गेलो इथे दुसऱ्या गणपतीजवळ. त्याच्यानंतर आम्ही गेलो तिसऱ्या गणपतीजवळ. तिथून गेलो आम्ही जिथे कमळावर गणपती बसलेले होते. आणि त्याच्यानंतर गेलो आम्ही 5व्या गणपतीजवळ. बोला गणपती बाप्पा की जय. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो शेंद्र्या गणपतीजवळ. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो जे चांदीचे गणपती बनलेले होते पूर्ण, असं ते म्हणत होते. आणि हे बघा, हे मंदिर बघा किती छान दिसत आहे. ते बघा किती मस्त शांत गणपती एकटे उभे आहे मस्त साईडला. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो इथे. आणि मी ते बोलत छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्याच्यानंतर गेलो आम्ही 11व्या गणपतीजवळ. आणि 12व्या गणपती तर एकच नंबर दिसत होता यार, खतरनाक. आणि हा जो गणपती आहे 13वा गणपती हा बुधवार पेठेत आहे. त्याच्यानंतर आम्ही गेलो आणि 14व्या नंबरचे गणपती बघा किती छान दिसत आहे 15व्या गणपतीजवळ. आणि 15व्या गणपतीनंतर आम्ही बघितला 16वा गणपती. 16वा गणपती पण खूप छान दिसत होता. तुम्हाला माझ्या आजच्या 17व्या गणपतीचे दर्शन आला. आणि हे 17वे जे गणपती आहे ते असे काही खाली नाही बसले आहे, त्यांना दोन्ही साईडून फॉलो म्हणून ते एकदम बिलकुल वर बसले आहे. बघा हे बघा, जे आजच्या माझ्या 17व्या गणपतीचे दर्शन आहे ना ते असे. आणि बघा त्यांच्या समोरचा एरिया बघा. आणि हा बघा 18वा गणपती किती छान दिसत आहे मस्त सायलेंटली. आणि त्याच्यानंतर गेलो आम्ही 19व्या. आणि इथे राधाकृष्णाची थीम दिली आहे. आणि बघा ह्या गणपतीचे डोळे बघा किती छान दिसत आहे मस्तपैकी. आणि 21वा गणपती हा तुळशीबागमध्ये आहे. गणपतीचे दर्शन बघून तर माझ्या डोळ्यात पाणी आलं. तुमचा पण येईल बघा मस्तपैकी. वर विठ्ठल रुक्माई बसलेले आहे तिथे. आणि बघा खाली गणपती बघा. त्याच्यानंतर मी गेलो इथे. बघा किती मस्त दिसत आहे हा गणपती, छान. आणि ह्या ज्या गणपतीला थीम दिले आहे ते जे कलकत्त्यामधल्या देवीची थीम आहे. माझ्या 25व्या गणपतीचे दर्शन आहे. सगळ्यांनी हात जोडून बोलावे जय गणपती बाप्पा. आणि त्याच्यानंतर गेलो आम्ही 26व्या गणपतीजवळ. आणि तिथून निघालो आम्ही 27व्या गणपतीजवळ. आणि हा बघा 28वा गणपती बघा किती छान दिसत आहे. आणि इथे बघा, इथे तर शनिवार वाड्याचीच पूर्ण थीम दिली आहे. आणि इथे बघा हे तर मंदिर होतं पहिल्यापासूनच बनली आहे मूर्ती. त्याच्यानंतर बघा 31वा मंदिर. त्याच्यानंतर हे 32वा मंदिर. आणि तिथून आम्ही गेलो. इथची डिझाईन त्यावर खूपच होती, तुम्ही पण जाऊन इकडे व्हिजिट करा. आणि इथे बघा हे तर मूर्ती खूप मोठी आहे, खूपच मोठी. त्याच्यानंतर बघा हे जे मंदिर आहे इथे हनुमानजीची पूर्ण थीम दिलेली आहे. हे बघा इथे बघा मस्त दोन्ही हत्ती साईडून लागलेले. तर बघा मग आम्ही नंतर गेलो 37व्या गणपतीजवळ. आणि तिथून आम्ही गेलो 38व्या गणपतीजवळ जे वनराज मंडळचे होते. आणि त्याच्यानंतर गेलो आम्ही इथे 39व्या गणपतीजवळ. आणि तिथून आम्ही निघालो 40व्या गणपतीजवळ. आणि इथे बघा 41व्या गणपतीला मस्त शिवलिंग वगैरे आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो 42व्या गणपतीजवळ. आणि तिथून आम्ही निघालो 43व्या गणपतीजवळ. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो 44व्या गणपतीजवळ. आणि तिथून आम्ही निघालो 45व्या गणपतीजवळ. कारण की 46वा जो गणपती होता तो खूपच बेस्ट होता, एकदमच. तिथे मागे श्रीचं डेकोरेशन वगैरे. आणि त्याच्यानंतर गेलो आम्ही 47व्या गणपतीजवळ. आणि त्याच्यानंतर गेलो आम्ही 48व्या गणपतीजवळ. आणि त्याच्यानंतर गेलो आम्ही 49व्या गणपतीजवळ. सो हाय गाईज, तुम्हाला एक खुशखबरी देतो. कारण की आतापर्यंत माझे 50 गणपती पाहून झालेले आहे. हे बघा 50वे गणपती माझे. आणि बोला जय श्री महाकाल. त्याच्यानंतर गेलो आम्ही 51व्या गणपतीजवळ. आणि त्याच्यानंतर गेलो आम्ही 52व्या गणपती. बघा किती छान दिसत आहे. आणि हा गणपती बघा यार एकच नंबर. आणि बघा हा गणपती मस्त सायलेंट बसला, एकदम छान वाटत. आणि त्याच्यानंतर बघा 55व्या गणपती ज्याच्यामुळे महाकुंभते त्याची थीम आहे इथे. आणि हे बघा इथे बघा फ्लॉवर्समध्ये किती मस्त सजलेले आहे गणपती. आणि हा जो गणपती हा कर्वेनगरच्या चौकमध्ये लागलेला आहे. आणि बघा हा ना 58 नंबरचा गणपती आहे, पण किती मस्त आहे. हा बघा 59वा गणपती. आणि त्याच्यानंतर आमचे झाले 60 गणपती पूर्ण. तर बोला जय गणपती बाप्पा मोरया. त्याच्यानंतर आम्ही गेलो इथे 61व्या गणपतीजवळ. आणि तिथून निघालो आम्ही 62व्या गणपतीजवळ. आणि त्याच्यानंतर गेलो आम्ही 63व्या गणपतीजवळ. बघा किती मस्त दिसत आहे मूर्ती. त्याच्यानंतर गेलो आम्ही वाव एकच नंबर. त्याच्यानंतर गेलो आम्ही 65व्या गणपतीजवळ. आणि त्याच्यानंतर गेलो आम्ही 66व्या गणपतीजवळ. आणि त्याच्यानंतर गेलो आम्ही 67व्या गणपतीजवळ. आणि त्याच्यानंतर गेलो. आणि हे बघा 68वे गणपती बघा किती छान दिसत आहे. हे बघा हे पण गणपती खूप छान दिसत आहे. आणि त्याच्यानंतर गेलो आम्ही 70व्या गणपती. बोला गणपती बाप्पा की जय. आणि इथे आणि 71व्या गणपतीजवळ हे मुलगी ज्योत लावते. आणि त्याच्यानंतर गेलो ह्या गणपतीचे तर खूपच मोठे कान आहे बाबा.
त्याच्यानंतर गेलो इथे हनुमानजीच्या मूर्तीसारखं बनवलं आहे बघा इथलं डेकोरेशन बघा किती छान आहे. त्याच्यानंतर गेलो आम्ही इथे 75व्या गणपतीजवळ आणि त्याच्यानंतर गेलो आम्ही 76व्या गणपतीजवळ आणि डेकोरेशन बघत राहा तुम्ही. त्याच्यानंतर बघा हे गणपती बघा किती मस्त वाटत, एकदम छान सिम्पल. त्याच्यानंतर बघा हे गणपती बघा किती छान वाटत आहे. त्याच्यानंतर बघा 79वे गणपती बघा किती छान वाटत. त्याच्यानंतर बघा 80वे गणपती ते एकच नंबर दिसून. त्याच्यानंतर आम्ही गेलो 81 गणपतीजवळ. त्याच्यानंतर गेलो आम्ही 82 गणपतीजवळ. त्याच्यानंतर गेलो आम्ही 83 गणपतीजवळ आणि त्याच्यानंतर गेलो आम्ही 84 गणपतीजवळ आणि त्याच्यानंतर गेलो आम्ही 85 गणपतीजवळ आणि त्याच्यानंतर गेलो आम्ही 86 गणपतीजवळ. त्याच्यानंतर गेलो आम्ही 87 गणपतीजवळ. त्याच्यानंतर गेलो आम्ही 88 गणपतीजवळ आणि त्याच्यानंतर गेलो आम्ही 89व्या गणपतीजवळ आणि त्याच्यानंतर गेलो 90वे गणपती खूप छान होते आणि खूप सुकून वाटत होतं. त्याच्यानंतर हे 91 गणपतीचे फ्लॉवर्समध्ये बसले आणि त्याच्यानंतर बघा सिम्पल डेकोरेशन आहे पण किती छान आहे. मागे बघा शॅडो. त्याच्यानंतर बघा हे गणपती बघा किती छान दिसत आहे. त्याच्यानंतर तर हे गणपती मस्त बलूनमध्ये आणि हे बघा त्यांनी हे जे मूर्ती बनवली आहे ते दत्तात्रय महाराजची मूर्तीसारखी आहे. त्याच्यानंतर हे लालबागच्या राजासारखी मूर्ती आहे. त्याच्यानंतर बघा हे गणपती किती छान बसलेले आहे. त्याच्यानंतर बघा 98 गणपती आणि त्याच्यानंतर 99 गणपती आणि त्याच्यानंतर जे मला सुकून भेटलं हे 100व्या गणपती. कारण माझा चॅलेंज. सो गाइस हो गए भाई 100.